तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते नाना पटोलेजी आपल्या सोबत आहेत। नाना पटोलेजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर। आशिष शेलारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढं मताधिक्य मिळालेलं आहे त्यापेक्षा जास्त दुबार मतदार हे महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये दिसतात। काय उत्तर आहे तुमचं आशिष शेलारांना? नाही, उत्तर यांनी कशाला द्यायला पाहिजे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर या भाजपने पहिले दिलं पाहिजे। आम्ही निवडणूक यायला उत्तर विचारतो आणि उत्तर बीजेपी देत आहे। मग जो आरोप लोक करतात आहेत की निवडणूक आयोग बीजेपीचं कार्यालय तयार झालेलं आहे, मग बीजेपीचे नेते उत्तर द्यायला निघाले, त्यांचे मुख्यमंत्री उत्तर देतात, देशातले नेते उत्तर देतात। हे जे चाललेलं आहे ते गंभीर आहे ना, तर त्याच्यामुळे आणि धर्माच्या नावाने जातात, ते धर्मावरही बोलले। त्यांचा तोच मुद्दा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना हिंदू दुबार मतदारच का दिसतात? ऐका ना, आमच्या नागपूरला एक प्यारे खान आहे, तो बीजेपीचा नेता आहे मोठा, तो आता कुठल्या तरी आयोगाचा काहीतरी अध्यक्ष पण आहे। सगळे महाराष्ट्रातले टोल पण त्याला, मुंबईच्या टोलापासून सगळे टोल त्याला दिले जातात आहेत। तर तो प्यारे खानची बिर्याणी यांना आवडतं। आणि कशाला जातीवर जातात हे लोक? अहो, तुमचं आता लोकांना थोतांड कळलेलं आहे बीजेपी वाले, पण तुम्ही हे जे मेरी मुर्गी की एक टांग जी भाषा आहे तुमची, हे बंद करा। आणि लोकशाही वाचवण्यासाठी फक्त राहुल गांधीच नाही तर तुम्ही पण सोबत या। आज हे जे मत चोरीचं काम जे चाललेलं आहे आणि निवडणूक आयोग या पापामध्ये सामील झालेला आहे, हे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे। हे एवढं तुम्ही लक्षात घ्या। याला राजकारणात येऊ नका, हा विषय राजकारणाचा नाहीये, हा विषय लोकशाहीचा आहे आणि लोकांच्या मताच्या अधिकारांचा आहे। लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा सगळ्यात बलशाली असतो आणि त्याच बलशाली व्यवस्थेला त्याच्यावर डाका टाकण्याचं पाप जे बीजेपी करायला निघालेली आहे, निवडणूक आयोगाचं उत्तर ते द्यायला निघालेले आहेत, ते त्यांनी थांबवावं, एवढीच आम्हाला त्यांना नम्र विनंती आहे। नाही तर लोक काय करतील आणि काय होणार आहे हे त्यांना आता सत्तेच्या माझामुळे दिसणार नाही, पण फार वाईट परिस्थिती होणार। आणि त्याच्यामुळे या वेळा दिशाभूल देणारे दिशाभूल करू नये। माझं त्यांना सगळ्यांनाच माझी विनंती आहे की हा विषय गंभीर आहे आणि निवडणूक आयोग, आता तुम्ही सांगा, तुम्ही महिला आहात, तुम्ही मतदानाला गेला तर तुम्ही मतदानाचं फुटेजच आम्हाला पाहिजे, कोण किती लोकांनी बूथवर मतदान केलं, तो आमचा अधिकार आहे, सामान्य व्यक्तीचा आहे, तुमचा पण आहे। तर महिलांचं तिथं बेइज्जती होते, महिलांचा अपमान होणार, काय बोलतोय निवडणूक आयोग? नक्कीच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि अर्थातच आता महाविकास आघाडीची पुढची भूमिका कशी असणार हे पाहणं महत्वाचं असेल। नाना पटोलेजी, धन्यवाद आमच्याशी